नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 34वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्ये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सुखम शयाना निलये निजेपि नामानि विष्णोर्प्रवदन्ति मर्त्याः ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वरम सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्री हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण चित्रार्थाचं म्हणजे आख्यान ऐकलं. पुत्र प्राप्ती नव्हती कोणीही आणि त्याच्यातनं झाली नारदांच्या आणि अंगिरांच्या कृपेने. पण त्याचाही त्याच्या अन्य स्त्रियांकडनं ज्यावेळेस घात केला जातो ते त्या घात केला जातो आणि त्या मुलाला तसंच त्याचं शेव ठेवून अत्यंत सगळं संपूर्ण राज्यच दुःखात असतं बुडलेलं. आणि काही दिवसांनी 5-6 महिन्यांनी पुन्हा एकदा नारद वगैरे येतात. त्याला त्याची त्या जीवाची प्रेतात्म्याची जो गेलेला असतो त्याच्या आत्म्याला आवाहन करतात आणि त्याची गाठ घालून देतात. आणि मग तो जेव्हा यांना झिडकारतो की कुठल्या जन्मातले, आता मला रस नाही, मी चालू आहे माझ्या गतीत, नुसतं बोलून तो निघून जातो. असे काही जन्म झाले आणि गेले, म्हणजे त्या कुठल्या तरी जन्मातले असतील बुवा. त्याचा तेवढा निरीच्छपणा बघून आणि एकदम नारद म्हणतात, अरे बघ त्यालाच तुझ्याकडे यायचं नाहीये, तर आता तू असं आग्रह धरू नको. आणि त्याच्याकडनं त्याला एकदम वैराग्य येतं. तो योग्य ते त्या बाळाचे संस्कार करवून घेतो आणि स्वतः मात्र तत्काळ राज्य त्याग करून ईश्वर उपासक बनतो. आणि इतका पराकोटीचा श्रेष्ठ भक्त होतो की तो विद्याधर म्हणजे भगवंताचे ऋषी मुनी चारण विद्याधर असे जे श्रेण्या आहेत त्याच्यात विद्याधर तो बनतो. तो चित्रकेतू सुरेख राहत असतो. भगवंताच्या कृपेने त्याला विमान वगैरे सर्व सगळ्याच सुविधा ज्या स्वर्गलोकीच्या त्याच्या उच्च देवता वरच्या असतात त्या सर्व मिळत असतात. असं एकदा आपल्या विमानातनं फिरत असतो आणि फिरत असताना तो अशा ठिकाणी येतो की जिथं शंकर पार्वती बसले होते. आणि आपण म्हणजे सरळ एक एक श्लोक वाईजच बघू. विद्याधर शुकदेवजी सांगतात, राजा विद्याधर चित्रकेतू ज्या देशात भगवान संकर्षण अंतर्धान पावले त्यास नमस्कार करून आकाश मार्गाने स्वच्छंद विहार करत होते. करोडो वर्षांपर्यंत अशा सर्व प्रकारच्या संकल्पांना पूर्ण करणाऱ्या सुमेरू पर्वताच्या घाटीत ते विहार करत राहिले. एक दिवस चित्रकेतू भगवंतांनी दिलेल्या तेजोमय विमानावर आरूढ होऊन आणि असे स्वच्छंद विहरत होते. आणि अचानक त्याने पाहिलं की बराच मोठा समुदाय त्या ठिकाणी जमलाय. कैलास पर्वताच्या आसपासच की भगवान शंकर ऋषी मुनींच्या सभेत बसलेत. आणि
कैलास असा उल्लेख नाहीये, पण अशा ठिकाणी डोंगर दऱ्यात असं म्हणलंय म्हणून मी कैलास म्हटले. तर ज्यावेळी की फक्त ते त्यांच्या मांडीवर पार्वती देवी आहेत आणि त्यांनी एका हाताने तिला आलिंगन दिलेलं आहे आणि बाकी सर्व ऋषी मुनी तिथं बसले, ते कोणीही त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये. पण हा आकाशातनं असं खालून जाताना विमानातनं हे सगळं दृश्य पाहतो आणि हा स्तंभित होतो. बरं, विमानातनं खाली उतरतो, नुसतं बघून शंकर पार्वती आहेत म्हणल्यावर नमस्कार करायचा आणि जायचा. पण याचा अहंकार, याला जो एक प्रकारचा आपल्या ह्याचा तपाचा एक ते अहंकार झालेला असतो, त्यामुळे तो गप्पा बसत नाही. तो तिथं खाली येतो, उतरतो आणि म्हणतो की अहो, साऱ्या जगताचे जगद्गुरु आपण शंकर, सर्व पाण्यात श्रेष्ठ आहात. हे सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असणारे भगवान शंकर भर सभेमध्ये एका स्त्रीला म्हणजे पार्वतीला चिकटून बसलेत. म्हणजे ते त्यांची टर उडवतात, हसतात. आणि जटाधारी फार मोठे तपस्वी एवढेच नव्हे तर ब्रह्मवादींचे सभापती आहात आपण, आणि तरी सुद्धा साधारण पुरुषाप्रमाणे निर्लज्जपणे आपल्या पत्नीला मांडीवर घेऊन बसलाय. म्हणजे केवढं धारिष्ट्य त्याचं. आणि आपला अधिकार नसताना कुठेही बोलू नये हे लक्षात नाहीये. पटकन वाटेल तसं अद्वा तद्वा बोलतोय. वास्तविक साधारण पुरुष पण एकांतातच आपल्या स्त्रीसह उठतात बसतात, परंतु हे इतके मोठे व्रतधारी आहेत आणि असे असूनही सभेमध्ये आपल्या स्त्रीसह नुसतेच न बसता तिला मांडीवर घेऊन बसलेत. शुकदेवजी सांगतायत की परीक्षिता, भगवान शंकरांची बुद्धी अगाध आहे. चित्रकेतूचा हा सर्व ऐकून, कटाक्ष ऐकून ते हसले नाहीत, काहीही बोलले नाहीत. पण चित्रकेतूस भगवान शंकराचा प्रभाव माहीत होता, म्हणून ते त्यांच्याबद्दल भगवान शंकराचा प्रभाव माहीत नव्हता, त्यामुळे त्यांनी हे असं अद्वा तद्वा बोलणं केलं. आणि त्याला थोडासा मी जितेंद्रिय आहे, म्हणजे त्यांनी ज्या पूर्वजन्मात राजा क्षत्रिय असताना त्याच्यातनं त्यांनी ते प्राप्त केलेलं असतं विद्याधर पद, याचा त्याला थोडासा गर्व झालेला असतो. मी जितेंद्रिय आहे असा अभिमान झालेला असतो. आणि तो असं समजत असतो की आपल्यासारखं आपणच, म्हणजे कोणीही स्त्री पुरुष संबंध दिसला की हा माणूस जितेंद्रिय नाहीये असं उथळपणे एक रिमार्क मारायचा, असा त्याचा मानस आहे. आणि त्यामुळे त्याने हे केलं. देव जरी गप्प बसले तरी पार्वतीला या धाडसाने प्रचंड संताप येतो, त्याच्या ह्या धाडसाचा. आणि ती क्रोधाने म्हणते की अहो, आमच्यासारख्या दुष्ट आणि निर्लज्जांना दंडाच्या बळावर शासन एवं तिरस्कार करणारा प्रभू हाच आहे, माहितीये. म्हणजे आपल्या सगळ्यांना ती देवी आपल्याला स्वतःला सुद्धा इतरांच्यात मोजते, भगवंताशिवाय, शंकरांशिवाय. आणि असे वाटते की ब्रह्माजी, भृगू, नारद इत्यादी त्यांची मुले, सनकादी, कपिलदेव, मनु मोठमोठे महापुरुष धर्माचे रहस्य जाणत नाहीत, म्हणून तर ते धर्ममर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या भगवान शिवास असे करताना कोणीही अडवत नाहीत, असेच वाटल्यास वाटते का? म्हणजे ती त्याचा उपहासाने आता हे सगळं बोलते की तू एकटाच सगळं काही जाणणार आहेस का, बाकी कुणीच नाही. ब्रह्म आदी समस्त महापुरुष ज्यांच्या चरणाचे ध्यान करतात त्याच मंगलांना मंगल बनवणाऱ्या साक्षात भगवंताचा त्याचे अनुयायी महात्म्यांच्या ह्या म्हणजे महात्म्यांच्या सभेत या अधम क्षत्रियाने तिरस्कार केला, शासन करण्याची चेष्टा केली. म्हणजे किती म्हणजे त्यांनी ज्या काही गोष्टी बोललाय ते जणू काही शासनच झालं, म्हणजे अपराध नसताना शासन झालं असं देवी मानतायत. आणि त्यामुळे हा दुष्ट दंडाला पात्र आहे असं त्या देवी म्हणतात. त्याला आपल्या मोठेपणाचा गर्व झालाय का? हा मूर्ख श्रीहरीच्या त्या चरणाशी राहण्यास योग्य नाहीये, की जो इतका उच्च विद्याधर झालाय तो त्या पदाला योग्य नाहीये, ज्याची उपासना महान संत करतात. आता हा म्हणून हे दुर्मते, तू पापमय असुर योनीत जाशील असा ती शाप देते. आणि असे झाले की मुला, तू फिरून कधी कोणा महापुरुषाचा अपराध करणार नाहीस, असा शाप देती. आणि
शांत बसते. म्हणजे ती पण तिचा संताप अति झालेला असतो. शुकदेवजी म्हणतात, परीक्षिता, जेव्हा पार्वतीने अशा प्रकारे चित्रकेतूला शाप दिला तेव्हा तो विमानातून खाली उतरला, मस्तक झुकवले आणि प्रसन्नपणाने त्यांनी देवी समोर जाऊन प्रणाम केला आणि तो शाप स्वीकारला. चित्रकेतू म्हणाला, माता पार्वतीजी, मी अति प्रसन्नतेने आपला शाप स्वीकारतो. कारण देवता लोक माणसाला त्यांच्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या फळाची पूर्व सूचना असते. देवी, हा जीव अज्ञानाने मोहित होत आहे व ह्याच कारणाने ह्याच संसार चक्रात फिरत राहतो. सदा सर्वदा सुख आणि दुःख भोगत राहतो. माताजी, सुख दुःख देणारे आपला आत्मा नाही की अन्य कोणी नाही. हा अज्ञानी स्वतःच स्वतःची सुख आणि दुःख निर्माण करत असतो. म्हणजे आपण हा सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी आता चित्रकेतू करतोय, पण वागलाय मात्र अज्ञानाप्रमाणे. हे जग सत्व रज आदी गुणांचा स्वाभाविक प्रवाह आहे. यात शाप काय, अनुग्रह काय, स्वर्ग काय, नरक काय, सुख काय, दुःख काय. एकमात्र परिपूर्ण भगवान कुणाच्या सहाय्यतेशिवाय आपल्या आत्मस्वरूपिणी मायेद्वारा समस्त प्राण्यांची त्यांचे वध सुख दुःख रचना करत असतात. माताजी, भगवान श्रीहरी सगळ्यात सम व माया आदींपासून रहित आहेत. त्यांचे कोणीही प्रिय नाही, कोणीही बंधू नाही, जातबंधू नाही, कोणी आपले परके नाही. त्यांना सुखात राग नाही की दुःखात क्रोध नाही. तथापि त्यांच्या मायाशक्तीचे कार्य पाप पुण्य प्राण्यांना सुख दुःख, हित अहित, बंध मोक्ष, जन्म मृत्यू व आवागमनाचे कारण बनतात. पती प्राणादेवी, मी शापापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला प्रसन्न करत नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल की माझी भाषा बदलली किंवा मी जे काही भगवंताचं वर्णन करतोय ते केवळ तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी करतोय, असा जर तुमचा म्हणजे समज होत असला तर माफ करा. मी काही मला शापापासून मुक्त करा म्हणून हे सगळं सांगत नाहीये, पण परमात्म्यावर माझी तेवढी निष्ठाच आहे म्हणून मी हे सांगतोय. माझी एवढीच इच्छा आहे की माझी जी गोष्ट अनुचित वाटली आहे त्याबद्दल कृपया क्षमा करा. म्हणजे आता त्याला चूक लक्षात आली, तो भानावर आला आणि तो म्हणतोय की मला क्षमा करा. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, भगवान शंकर पार्वतीस अशा प्रकारे प्रसन्न करून विद्याधर चित्रकेतू विमानावर आरूढ होऊन तेथून निघून गेले. त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले. तेव्हा भगवान शंकरांनी देवता, ऋषी, दैत्य, सिद्ध पार्षदांसमोर पार्वतीला एक गोष्ट ऐकवली. ते म्हणाले, हे सुंदरी, दिव्य दिव्य लीला विहारी भगवंताच्या निस्पृह आणि उदार हृदय दासानुदासाचा महिमा पाहिलास का? तुझ्या म्हणजे लक्षात आलं का तो किती श्रेष्ठ भक्त आहे? जे लोक भगवंताला शरण असतात ते कोणालाही भीत नाही, कारण त्यांना स्वर्ग काय, नरक काय, मोक्ष काय, याचे एकच वस्तूचे केवळ समान भावाचे दर्शन असतेस. त्यांच्यात ते फरक करतच नाही कशात. त्यांच्या मनात त्याबद्दल द्वैत नसतं, कारण त्यांना सर्वत्र परमात्म्याला बघत असतात. जीवाला भगवत लीलेने देहाशी संयोग झाल्यामुळे सुख दुःख, जन्म मरण, शाप, अनुग्रह आदी द्वंद्व प्राप्त होतात. ज्याप्रमाणे स्वप्नातील भेदभ्रमाने सुखदुःखाची प्रतीती होते आणि जागृत अवस्थेत भ्रमाने दोरीतच साप भासतो, त्याप्रमाणे मनुष्य अज्ञानाने आत्म्यात देव माणूस आदी भेद करत असतो. ज्यांच्याजवळ ज्ञान वैराग्याचे बळ आहे, जे भगवान वासुदेवाच्या चरणी भक्तिभाव ठेवतात, त्यांच्यासाठी या जगात अशी कोणतीच वस्तू नाही की ज्याचा ते प्रिय अप्रिय म्हणून द्वेष करतील. मी ब्रह्माजी, सनकादी, नारद, ब्रह्माजींचे पुत्र भृगु आदी मुनी, मोठमोठ्या देवता कोणीही भगवंताच्या लीलेचे रहस्य जाणू शकत नाही. अशा स्थितीत जो त्यांचा लहानात लहान अंश आहे व आपल्यापेक्षा वेगळ्या ईश्वरास मानतो, तो त्याचे स्वरूप कसे जाणेल? भगवंतास कोणी प्रिय नाही की अप्रिय नाही, त्यांना आपले परके कोणी नाही. सर्व प्राण्यांचे पात्र ते आत्मा आहेत. प्रिय, हा परमभाग्यवान चित्रकेतू त्यांचा प्रिय अनुचर शांत समदर्शी आहे आणि भगवान श्रीहरीचाच प्रिय आहे.
त्यामुळे तुला भगवंताचे प्रिय भक्त शांत समदर्शी महात्मा पुरुषांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे आश्चर्य त्याने व्यक्त केले नाही असं आहे. म्हणून नाही तर शाप दिल्यावर मला शाप का देताय वगैरे असं काही नाही. त्याने ठीक आहे तो स्वीकारला शाप. शुकदेवजी सांगतात, भगवान शंकरांचे हे भाषण ऐकून भगवती पार्वतीचे चित्त शांत झाले व तिचा विस्मय गेला. भगवंताचे परमप्रेमी भक्त चित्रकेतू पण पार्वतीस बदली शाप देऊ शकत होते, परंतु त्यांनी त्यांना शाप न देता तो स्वीकारला. हेच त्याचे साधू लक्षण आहे, भक्त लक्षण आहे. हाच विद्याधर चित्रकेतू दानव योनीचा आश्रय घेऊन त्वष्टाच्या दक्षिणाग्नीपासून उत्पन्न झाला आणि वृत्रासुर म्हणून उत्पन्न झाला. कारण आसुर व्हायचा शाप मिळाला होता आणि त्याला जास्त वेळ आसुर योनीत राहायचंच नव्हतं, म्हणून तो फक्त जन्माला आला. दक्षिणाग्नीत युद्ध झालं आणि इंद्राच्या हातून त्या वर्षभर चाललं अर्थात ते युद्ध, आणि वर्षभराने देह सोडला. तो भगवत स्वरूप ज्ञानाने परिपूर्ण राहिले. तू मला विचारले होतेस की वृत्रासुराचा दैत्य योनीत जन्म का झाला, त्यास भगवत भक्ती कशी प्राप्त झाली, त्याचे पूर्ण विवरण मी तुला ऐकले. हे आता परीक्षिताला शुकमुनी सांगतायत. महात्मा चित्रकेतूचा हा पवित्र इतिहास त्यांचेच नव्हे तर समस्त विष्णू भक्तांचे महात्म्य आहे. जो ऐकतो तो संपूर्ण बंधनापासून मुक्त होतो आणि तो त्याची केवळ भगवंतात भक्ती दृढ होते. म्हणजे प्रत्येक कथेची जी फलश्रुती सांगितलीये ते हे सांगितलंय, जो पुरुष प्रातःकाळी उठून मौन राहून श्रद्धेसहित भगवंताचं स्मरण करत राहतो किंवा हा इतिहास चित्ररथाचा वाचतो, त्यास परमगती प्राप्त होते आणि तो भगवत भक्त होतो, श्रेष्ठ भगवत भक्त होतो. शुकदेवजी म्हणतात की परीक्षिता, सविताची पत्नी कृष्णीच्या गर्भातून 8 संताने उत्पन्न झाली. सावित्री, व्यावृती, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ. ही सर्व यज्ञाचीच नावं आहेत. ही सविताची पत्नी कृष्णीच्या गर्भातून ही 8 संतानं झाली. भगाची पत्नी सिद्धीने महिमा, विभू, प्रभू अशी 3 अपत्ये व आशिष नावाची कन्या उत्पन्न केली. ही मुलगी फार सुंदर व सदाचरणी होती. धात्याला 4 पत्न्या होत्या, कुहू, सिनीवाली, राका आणि अनुमती. त्यापासून क्रमशः सायम, दर्श, प्रातः, पौर्णमास अशी 4 मुलं झाली. धात्याच्या छोट्या भावाचे नाव विधाता, त्याची पत्नी क्रिया होती. तिच्यापासून पुरुष्य नावाच्या 5 अग्नींची स्थापना झाली. वरुणजीच्या पत्नीचे नाव चर्षणी होते. त्यापासून भृगुजींनी पुन्हा जन्मग्रहण केला आणि त्यापूर्वी ते ब्रह्माजीचे पुत्र होते. महायोगी वाल्मिकीजी पण वरुणाचे पुत्र वाल्मिकींपासून उत्पन्न झाल्यामुळे त्यांचे नाव वाल्मिकी असं पडलं. उर्वशीला पाहून मित्र वरुण दोघांचे वीर्य स्खलित झाले आणि त्यास त्या दोघांनी सुडग्यात ठेवले. त्यापासून मुनिवर अगस्त्य आणि वशिष्ठांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती, तिला 3 मुले झाली, उत्सर्ग, अरिष्ठ आणि पिप्पल. राजा परीक्षिता, देवराज इंद्राची पत्नी पुलोम नंदिनी सची. आम्ही ऐकले की तिच्यापासून जयंत, वृषभ आणि मिठवान अशी अपत्ये झाली. स्वतः भगवान विष्णूच मायेपासून वामन रूपात अवतीर्ण झाले. 3 पावले भूमी मागून 3 लोक मोजले. त्यांच्या पत्नीचे नाव होते कीर्ती. त्यापासून बृहच्छ लोक नावाचा मुलगा झाला. त्यास सौभग आदी संताने झाली. कश्यप नंदन भगवान वामनांनी माता आदितीच्या पोटी का जन्म घेतला व ह्या अवतारात त्यांनी कोणते गुण दाखवले, पराक्रम प्रकट केला, हे सर्व मी तुला आता सांगतो. या एक जे माग उल्लेख केला होता सर्व ह्या
कन्यांचा वगैरे. पुन्हा एकदा शुक महामुनी माग जाऊन इतिहास सांगतायत, काय काय गोष्टी घडल्या आणि आपल्याला थोडक्यात माहिती देत आहेत. हे सगळे भगवत भक्त किती विलक्षण आहेत आणि त्यांचे भक्तीचे उद्रेक त्यांच्या ठिकाणी कसा झालाय आणि आपल्याला त्याच्यापासून काय लाभ होतोय हे आपण फक्त बघत राहायचं आणि त्या छटा बघायच्या आणि लाभ आपल्याला जेवढा होईल तेवढा करायचा आणि फिरून फिरून नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि भगवंताचे प्रिय भक्त हे नामात रंगलेले असतात. हेच वारंवार ह्या 6ठ स्कंदात तर पुन्हा पुन्हा आलेलं आहे. तो म्हणतात, प्रिय परीक्षिता, आता मी कश्यपजींच्या दुसऱ्या पत्नीपासून म्हणजे दितीपासून उत्पन्न झालेल्या संतान परंपरेचे वर्णन ऐकवतो, ज्यात भगवंताचे प्रिय भक्त प्रल्हादजी आणि बलीचा जन्म झाला. कारण आता हे दैत्य कुळ आलं, दितीपासून दैत्य झाले म्हणून. दितीचे दैत्य दानवान दितीचे दैत्य व दानवाला वंदनीय 2च मुले झाली आहेत, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. हे पूर्वी मी तुला सांगितले. हिरण्यकश्यपूची पत्नी दानवी कयादू होती. तिच्या वडिलांनी जंभांनी तिचे लग्न हिरण्यकश्यपूशी लावून दिले. कयादूला 4 मुले झाली, संलाद, अनुलाद, राध आणि प्रल्हाद. त्यांना सिंहिका नावाची एक बहीण होती. तिचे लग्न विप्रचित्ती दानवाशी झाले. तिच्यापासून राहू नावाचा मुलगा झाला. तोच राहू की ज्याचे शिर अमृत पानाचे वेळी मोहिनी रूपधारी भगवंताने सुदर्शन चक्राने छाटले. संहृदाची पत्नी कृती, तिने पंचजन नावाचा मुलगा निर्माण केला. राधची पत्नी धामनी, तिला 2 मुले झाली, वाष्णती आणि इल्वल. या इल्वनानेच महर्षी अगस्त्यांच्या आतिथ्याच्या वेळी वातापीस शिजवून खायला घातले. आणि अनुल्हादासाची पत्नी सुरम्या, तिला 2 मुले झाली. म्हणजे ही सगळी हिरण्यकश्यपूची नातवंड. मुला सुना कोण, त्यांची नातवंड काय, हे सगळं वर्णन चाललंय, प्रल्हादापर्यंत यायचंय. तिला 2 मुले झाली आणि बाष्कल आणि महिषासुर. विरोचन प्रल्हादाचा मुलगा होता. त्याची पत्नी देवी, तिच्यापासून बलीचा जन्म झाला. बलीच्या पत्नीचे नाव अशना, त्यापासून बाण आधी 100 मुले झाली. दैत्यराज बलीचा महिमा गाण्यायोग्य आहे, तो नंतर आपण ऐकणार आहोत. पण बलीचा मुलगा बाणासूर भगवान शंकराची आराधना करून त्यांच्या गणांचे मुख्य झाले. आजही भगवान शंकर त्याच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ राहतात. दितीला हिरण्यकश्यपू व हिरण्याक्षाशिवाय 49 मुले झाली. त्यांना मरुद्गण म्हणतात. ते सर्व निस्संतान होते. देवराज इंद्राने त्यांना आपल्या समानच बनवले. राजा परीक्षिताने विचारले की भगवान मरुद्गणांनी असे काय केले, सत्कर्म केले की ज्या कारणाने जन्मजात असुरोचित म्हणजे असुरांचा जो स्वभाव असतो तो सोडून ते इंद्रासारखे देवता झाले किंवा इंद्राजवळ राहिले. म्हणजे काहीतरी ते घडलं असेल. त्यावेळेस सांगतात, आणि ब्रह्मन माझ्या बरोबरच इथली सर्व ऋषी मंडळी पण ही गोष्ट जाणण्यासाठी आतुर आहेत, तर ते कृपया करून आम्हाला सांगावं. ते सांगतायत की राजा योग्य तो म्हणजे प्रश्नाचं प्रत्येक वेळेस त्या योग्य प्रश्नाचं अभिनंदन करतात आणि प्रसन्न होतात की मला श्रीहरीची लीला गायला तू छान प्रश्न विचारलायस, म्हणजे मी आता तिचं वर्णन सांगतो म्हणतात. आणि मग ते परीक्षिताला सांगतात शुकदेवजी, भगवान विष्णूने इंद्राचा पक्ष घेऊन दितीच्या 2 मुलांना हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूला मारले. म्हणून दिती खूप शोक करायला लागली आणि तिने अग्नीने पेटवून अशा प्रकारे विचार करू लागली की खरोखर इंद्र फार विषयी, क्रूर, निर्दयी आहे. राम राम, त्याने आपल्या भावांनाच मारून टाकवले. तो दिवस केव्हा येईल की जेव्हा मी पण
या पाप्याला मारून आरामात झोप काढून जगेन, असं अग्नीसमोर बडबडत असते ती. लोक राजांच्या देवतांच्या शरीरास श्रमू हे, एक मिनिट सॉरी, लोक राजांच्या आणि देवतांच्या शरीरास प्रभू म्हणून हाक मारतात, परंतु एक दिवस तो किडा, विष्ठा व राखेचा ढीग होतो, जे शरीर आहे आपलं ते, आणि त्यासाठी तो दुसऱ्यांना सतावतो. त्याला आपल्या खऱ्या स्वार्थ व परमार्थाचा पत्ता नसतो, कारण त्यामुळेच त्याला मग नरकात जावं लागतं. मी समजतो किंवा समजते की इंद्र आपल्या शरीरास नित्य मानून मस्तवाल झालाय. म्हणजे आता ती सावत्र इंद्राची, आपली दोन्ही मुलं भगवंताकडनं मारली गेली म्हणून संतापली आहे, आणि आता तिला काय कुणाशी बोलावं कळत नाही, म्हणून ती समोर अग्नीला प्रज्वलित करून बडबड, आपल्या मनातला जो काही राग आहे तो त्याच्या पुढं सांगतीये. आणि ती म्हणते की हा इंद्र फार माजलाय, मस्तवाल झालाय, तो स्वतःला नित्य समजायला लागलाय, त्याला आपल्या विनाशाचा आता पत्ताच नाहीये. आता मी असा उपाय करेन की त्यामुळं मला असा मुलगा होईल की जो इंद्राचा गर्व चूर, म्हणजे गर्व हरण करेल किंवा नष्ट करेल. आणि मग दिती असा विचार करून, अर्थात मनातल्या मनात तिने सेवा, शुश्रूषा, विनय, प्रेम, जितेंद्रिय आदींद्वारा निरंतर आपले पतिदेव कश्यपजींना ती आता प्रसन्न करू लागली. आणि तिचा मनोमन निर्णय होतो की आता आपण अशा पुत्र निर्माण करायचा की जो इंद्राला मारेल. आणि मग ती पतीच्या सेवेला लागते. पतीला प्रसन्न करून घेतल्याशिवाय आपल्याला पुत्रप्राप्ती होणार नाही. आणि मग ती इतकी सेवा करते. मग एक दिवशी कश्यपांशी बोलते की ब्रह्मन, इंद्राने विष्णूच्या हाताने माझी दोन्ही मुलं मारवली आणि मला पुन्हा निपुत्रिक केले. त्यासाठी आपण जर मला मागेल ते द्यायला तयार असाल तर कृपा करून मला असा अमरपुत्र द्या की जो इंद्राला मारेल. म्हणजे त्याच्या प्रसन्नते आधी करून घेतलं, आणि तो तुला काय अभिलाषा आहे सांग म्हटल्यावर त्याने अशी मागणी केली की आता कश्यपजी पूर्ण हादरले. ते म्हणे आता काय, मी मोठ्या धर्मसंकटात पडलो. त्याची गोष्ट ऐकली आणि ते खिन्न झाले, पश्चाताप करायला लागले. अरे आपण काय बोलून गेलो, हिला तुला हवं ते माग असं म्हटलं, तू एवढी मला प्रसन्न करतेस कशासाठी, तुला हवं ते माग मी देतो असं बोललोय, तर आता काय. आणि मग ते इतके स्वतःचाच धिक्कार करायला लागतात की अरे रे, म्हणजे ही स्त्री स्वरूपिणी मायाच आहे, आणि तिला मी किती वश होऊन गेलो तिच्या गोड बोलण्याला. मग त्याच्यावर ते स्त्रियांच्या बद्दल बोलतात की स्त्रिया कशा आहेत की शरद ऋतूत उमललेलं फूल असावं, अशा दिसायला तर खूप सुरेख दिसतात, पण अमृतात घोळल्याप्रमाणे गोड गोड त्यांचं लाघवी मधाळ बोलणं असतं, परंतु हृदय मात्र सुरीच्या तीक्ष्ण धारेप्रमाणे असतं. आता इंद्रादी देवता या सर्व कश्यपांची मुलं असतात, त्यांना इंद्राला मारायला सांगायचं, अरे म्हणजे किती वाईट विचाराने हिने हे सगळं करून घेते. आता इतक्या विवंचनेत किंवा धर्मसंकटात पडतात, आता काय करायचं. त्या म्हणजे आपल्या लालसेच्या वासनेच्या कठपुतळ्या बनवतात आपल्याला, आणि आपल्याला हवं तसं नाचवतात. असं ते म्हणतायत की मी काय बोलून गेलोय, तुझे मागशील ते मी देईन. आता माझा शब्द तर खोटा होणार नाही, परंतु इंद्र पण वध करण्यास योग्य नाही. काय कारण आहे त्याचं. त्यांनी अनाचार माजवला होता त्या दैत्यांनी हिच्या पुत्रांनी, म्हणून भगवान विष्णूने मारायचा निर्णय घेतला. आता मला काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे, म्हणून ते विचार करत असतात, लगेच पटकन वर देत नाहीत. परीक्षिताला शुक्रदेवजी सांगतायत की सर्व समर्थ कश्यपजींनी योग्य प्रकारे मनोमय स्वतःची निर्भत्सना केली आणि मग दोन्ही गोष्टी घडण्याचा उपाय शोधला. म्हणजे विचार केला, शोधून काढला, सॉरी. आणि थोडेसे रागावून दितीला म्हणाले की कल्याणी, जर तू मी सांगितलेल्या व्रताचा विधीपूर्वक वर्षभर पालन करशील तर तुला इंद्राला मारणारा मुलगा होईल. इंद्राला मारणारा मुलगा होण्यासाठी काही ना काहीतरी तप करायला पाहिजे, आणि तप ते लगेच आज सुरू केलं उद्या संपेल असं नाही.
वर्षभर करायचे, पण नियमात मात्र त्रुटी झाली तर तो मित्र होईल, म्हणजे मारणारा होता मित्र होईल. दिती म्हणाली, ब्रह्मन, मी व्रत नक्की करते, अगदी कडक काटेकोर पाळते. तुम्ही सांगा तर बघा, सांगून तर बघा, मी काय काय करू, कोणती कामे करू, काय सोडू, काय धरू, आणि व्रताचा भंग कशाने होईल. इतकं भराभर ती इतकी अधीर व्हायला लागते की आता एवढी खात्री देत आहेत की नक्की होईल आणि वर्षभर व्रत कर फक्त. ती म्हणते, मला करायला, व्रत करायला काहीच अवघड नाही, तुम्ही सांगा, मी पटकन ते व्रत करते. कश्यपजींनी मग उत्तर दिले, प्रिय, या व्रतात कोणत्याही प्राण्याला मनाने, वाणीने, शरीराने, क्रियेने कशानेही दुखवायचं नाही, कुणाला शिवीशाप द्यायचा नाही, खोटे तर अजिबात वर्षभर बोलायचं नाही, नख कापायची नाहीत, कोणत्याही अशुभ गोष्टीला स्पर्श करायचा नाही. म्हणजे इतके पराकोटीचे अवघड नियम कश्यपजी सांगतायत की पाण्यात घुसून आंघोळ करायची नाही, रागवायचे नाही, दुर्जनांशी गप्पा मारायच्या नाहीत, न धुतलेले वस्त्र घालायचे नाही, कुणाला घातलेली माळा आपल्या गळ्यात घालायची नाही, शिळे अन्न खायचं नाही, भद्रकालीचा प्रसाद व मांसयुक्त खायचे नाही, शूद्राने आणलेले, विटाळशीने पाहिलेले असे कुठलेही अन्न खायचे नाही, ओंजळीने पाणी प्यायचे नाही, उष्टे तोंड आचमन न करता संध्येच्या वेळी केस मोकळे सोडून शृंगाराशिवाय, वाणीच्या संयमाशिवाय, चादर लपेटल्याशिवाय घरातून बाहेर जायचे नाही. अपवित्र अवस्थेत पाय न धुता ओल्या पायाने पश्चिम व उत्तरेला डोके करून दुसऱ्या बरोबर नग्नावस्थेत सकाळ संध्याकाळ झोपायचे नाही. निषिद्ध कर्माचा त्याग करून जर सदैव तू अशा प्रकारे पवित्र राहशील, धूत वस्त्र धारण करशील, सदा सर्वदा सर्व सौभाग्य लक्षणांनी सुसज्ज राहशील, प्रातःकाळी म्हणजे दिवस उजाडण्यापूर्वी उठून गाय, ब्राह्मण, लक्ष्मीजी, भगवान नारायणाची पूजा करशील, त्यानंतर पुष्पमाला, चंदनादी सुगंध द्रव्य, नैवेद्य व आभूषणांनी सुवासिनी स्त्रियांची पूजा कर, नंतर पतीची पूजा करून त्याच्या सेवेत रत राहा. ही भावना करत राहायचे की पतीचे तेज आपल्या गर्भात स्थित आहे. हे प्रिय, या व्रताचे नाव पुंस व्रत असं आहे. एक वर्षभर जर तू असं व्रत केलंस, कोणत्याही त्रुटीशिवाय जर हे व्रत केलंस, तर तुझ्या गर्भातून इंद्रघाती पुत्र उत्पन्न होईल. सॉरी, तुला मग वेगळं काही करावं लागणार नाही. परीक्षित, दिती फार मनस्विनी आणि दृढ निश्चयाची होती. तिने म्हणजे हे ऐकलं आणि अगदी टाळी वाजवून म्हणाली, खूप छान, मी आता हे करते. इतकी तिला विश्वास वाटला की आपल्याला कोणतीही त्रुटी राहणार नाही, आपण हे सगळं सहज करू शकू, दृढ विश्वास असतो. तिने त्यांची आज्ञा घेतली आणि आपल्या उदरी भगवान कश्यपांचे वीर्य जीवनात त्यांनी सांगितलेले व्रत धारण करून अनायास त्या नियमांचे पालन तिने सुरू केले. परीक्षित, देवराज इंद्र आपली मावशी दितीचा अभिप्राय जाणून फार कौशल्याने वेश बदलून तिच्या आश्रमात आले आणि तिची सेवा करायला लागले. रोज ते दितीला वेळोवेळी जंगलातून फळं, मुळं, कंदमुळं, समिधा, पाने, माती सर्व काही आणून द्यायला लागले की तुझी पूजा सागरे संगीत व्हावी म्हणून. बहुरूपी हरणाला मारण्यासाठी हरणासारखे तोंड बनवून त्याच्या जवळ जातो, तसेच देवराज इंद्र पण कपट वेश धारण करून तिचं व्रतपरायणा दितीच्या जवळ व्रत पालनात त्रुटी काढायसाठी, कारण ह्या सगळ्या ज्या सांगितलेल्या त्रुटी आहेत त्यातली एक जरी त्रुटी त्याला पाहायला मिळाली तर तत्काळ तिच्या व्रताचा भंग आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोज करायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं, म्हणून तो तिची सेवा करण्यात धडपडू लागतो. सदैव तीक्ष्ण नजर ठेवून त्याच्या दृष्टीत तिच्या व्रतात कुठंही त्रुटी काही आढळत नाही. ते पूर्ववत त्यांच्या सेवा कार्यात मग्न असतात आणि हात तिचं त्रुटी पकडण्यात मग्न असतो. पण आता तर इंद्रालाही चिंता वाटायला लागते की इंद्र विचार करू लागतो, मी असा कोणता उपाय करू की ज्याने माझे कल्याण होईल. दिती व्रत नियमांचे पालन करत करत खूप दुबळी झालेली असते.
विधात्याने पण तिला मोहात टाकलेले असते. एके दिवशी संध्येच्या वेळी उष्ट्या तोंडाने आचमन न करता, पाय न धुता ती चुकून झोपी जाते. म्हणजे इतकी थकते की तशीच झोपते. आणि योगेश्वर इंद्राने पाहिले की आता ही मस्त संधी आली आहे. त्याने योग बलाने झटपट झोपलेल्या दितीच्या गर्भात प्रवेश केला. तिथे जाऊन त्याने सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे, कारण तो कश्यपांच्या तेजापासून वीर्य धारण केलंय असं सांगितलंय. तो तेजपुंज गर्भ असतो. त्या तेजपुंज गर्भाचे तो आपल्या वज्राने 7 तुकडे करतो. ज्यावेळी गर्भ तो रडायला लागतो जोर जोरात, आणि तो रडू नको असं तो, म्हणजे त्याला असं वाटतं, त्याला आत गर्भामध्ये आत आवाज येत असतो इंद्राला, पण तो आवाज दितीला जाऊ नये, ती जागी होऊ नये म्हणून तो म्हणतो की रडू नको, मारुद. आणि त्याचं पुढं म्हणजे आपण काय म्हणतो त्या ह्यानी रूप झालेलं मरुद गण असं झालंय. पण मारुद म्हणजे रडू नको, मा म्हणजे नको आणि रुद रडू नको असा अर्थ येतो. ते ओरडत असतो सारखा, मारुद मारुद, रडू नका, गप्प बसा. आणि म्हणून त्याने जे आता ते जास्तच रडायला लागल्यावर ते जे 7 तुकडे केले त्याचे आणखीन 7 तुकडे, प्रत्येक तुकड्याचे 7 तुकडे करतो. असे ते 49 झाले. जेव्हा इंद्र आपले तुकडे करू लागला तेव्हा त्या सर्वांनी हात जोडून इंद्राला म्हणले, अरे देवराज, तू आम्हाला का मारतोयस? आम्ही तर तुझे भाऊ मरुदगण आहोत. तेव्हा इंद्राने आपल्या भावी अनन्य प्रेमी पार्षद मरुदगणांना म्हटले, चांगली गोष्ट आहे, तुम्ही लोक माझे भाऊ आहात, आता भिवू नका. परीक्षित, ज्याप्रमाणे अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र तुझे काही अनिष्ट करू शकले नाही, म्हणजे राजा परीक्षिताला म्हटलंय की भगवंताची कृपा छायेत असल्यामुळे तुझं काही अनिष्ट झालं नाही, तसेच भगवान श्रीहरीच्या कृपेने दितीचा तो गर्भ पण वज्राने तुकडे तुकडे होऊनही तो मृतप्राय झाला नाही, फक्त तो विभागला गेला. एक गर्भ 49 विभागात विभागला गेला. ह्यात कोणतीही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण तो जो माणूस एकदा पण भगवंताची आराधना करतो तो त्यांची समानता प्राप्त करतो. मग दितीने तर 1 वर्षाला काहीच दिवस शिल्लक असेपर्यंत आराधना केली आहे. थोडीही तिने कुठेही टाळाटाळ केली नाही किंवा व्रतात ती कमी राहिली नाही. आता अगदी थोडे दिवस शिल्लक असताना तिचं व्रतभंग झालाय. आता ते 49 मरुद्गण इंद्राला धरून 50 झाले. इंद्राने पण आपल्या सावत्र आईच्या मुलांबरोबर शत्रुभाव ठेवून त्यांना सोमपायी देवता बनवले. जेव्हा दितीचा डोळा उघडला तेव्हा तिने पाहिले की तिचे 49 अग्नी समान बाळे इंद्राबरोबर आहेत. ती तेजस्वी आहेत, त्यामुळे सुंदर स्वभावाच्या दितीला उपजत स्त्री स्वभावानुसार तिला ती बाळं पाहून खूप आनंद झाला. पहिल्या क्षणी तिची रिॲक्शन ही होती, मातृभाव तिचा जागृत झाला आणि ही बाळं आपली आहेत असा भाव. पण तिने इंद्राला संबोधून म्हणले, बेटा, मी या इच्छेने अत्यंत कठीण व्रताचे पालन करत होते. तुम्हा आदितीच्या मुलांना भयभीत करणारा पुत्र व्हावा, पण मी तर एका मुलासाठी संकल्प केला होता. मी 49 मुलं कुठनं आली? तिलाही तो प्रश्न पडलाय. ती विचारते, मुला इंद्रा, जर तुला हे रहस्य माहीत असेल तर मला खरं सांग, खोटं बोलू नको असं ती खात्रीने सांगते. मग त्यावेळी इंद्र म्हणतो की माते, मला या गोष्टीचा पत्ता लागला होता की तू मला मारण्यासाठी व्रत धरलंयस. त्यासाठी मी माझा स्वार्थ साधायला स्वर्ग सोडून जो सेवेकरी मुलगा होतो तो मीच होतो. माझ्या मनात थोडी पण धर्मभावना नव्हती, फक्त माझा स्वार्थ होता. पण तुझ्या व्रतात मात्र कुठंही त्रुटी नव्हती. तू श्रेष्ठ व्रत करत होतीस. पण एके दिवशी अगदी व्रत आता संपायला थोडे दिवस असताना मला ती संधी मिळाली आणि ह्या तुझ्याकडनं प्रमाद घडला आणि तत्काळ मी तुझ्या गर्भात घुसलो आणि मी त्याचे तुकडे केले. पहिल्यांदा 7 तुकडे केले आणि मग नंतर हे 49 केले. प्रत्येकाचे 7 केले. मग मी त्या प्रत्येकाचे 7 तुकडे केले, पण तरी सुद्धा ते मेले नाहीत, ते 49 झाले. ही परमाश्चर्याची गोष्ट पाहून मी असा निश्चय केला की परमपुरुष भगवंताच्या उपासनेची ही स्वाभाविक सिद्धी आहे.
तू खूप श्रेष्ठ तप केलेस. वर्षभर जे तपाचरण केलेस ते साधी गोष्ट नाहीये. जे लोक निष्काम भावाने भगवंताची आराधना करतात व अन्य गोष्टींची किंवा वस्तूची गोष्ट मोक्षाची पण इच्छा करत नाहीत, पण भगवान जगदीश्वर सर्वांचे आराध्य आहेत, आपले आत्मा आहेत, ते प्रसन्न झाल्यावर स्वतःच्या स्वतःलाच दान देऊन टाकतात. असा कोण बुद्धिमान आहे की जो त्यांची आराधना करून विषयभोग मागेल? माताजी, ते विषयभोग तर नरकात पण मिळत असतात. हे माझ्या प्रेमळ माते, सर्व प्रकारे तू मला पूज्य आहेस. मी मूर्खपणापायी दुष्टतेचे काम केले. आणि इनडायरेक्टली तो सांगतो की तू असा वर मागितलास, सकाम वर मागितलास, सकामतेने आराधना केलीस आणि दुष्ट वर मागितलास, असं तो इनडायरेक्टली सुचवतो की आपण म्हणजे चुकीचं काम केलं, मी तर तुझा अपराधी आहेच, अशा भाषेत टोन मध्ये बोलतो की म्हणजे तू पण आहेस असं. ही फार भाग्याची गोष्ट आहे की तुझा गर्भ मेल्यावरही जिवंत आहे. मग शुकदेवजी म्हणतात, परीक्षिता, दिती देवराज इंद्राच्या शुद्ध भावनेने भावाने मात्र आता संतुष्ट झाली. तिला आपला जो काही भाव होता, आपली जी इच्छा होती, त्या माग सकामता होती आणि म्हणजे हे सगळा आपला दोष दिसायला लागतो. आणि ती म्हणते की माझं म्हणजे आपलं चुकलं आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी आता काही तुला रागवत नाही. मग इंद्र म्हणतो की ह्या सगळ्या भावांना मी घेऊन देवलोकी जाऊ का? हे माझे भाऊ आहेत. मग तर तिला जास्त आनंद होतो. ती त्याच्या सर्व अपराधांना क्षमा करते आणि तो मरुद्गणांना घेऊन तिला नमस्कार करून स्वर्गलोकी तिची आज्ञा घेऊन निघून जातो. राजन, हा मरुद्गणांचा जन्म फार मंगलकारक आहे. मी तुला याविषयी जे काही म्हणजे तू प्रश्न विचारले होतेस, मरुद्गण म्हणजे एवढे 49 कसे, तेच मी तुला सांगितलं. तू आता काय ऐकू इच्छितोस ते मला म्हणजे विचारत राहा आणि मी तुला सांगत राहीन. पुसव्रताबद्दलची माहिती, त्याचं वर्णन तुला केलंय. भगवान प्रसन्न होतात. आता मी त्याचा विधी ऐकू इच्छितो. ते सांगतायत की परीक्षिता, पुसंवन व्रत हे समस्त कामना पूर्ण करणारे आहे. महिलांनी आपल्या पतीची आज्ञा घेऊन मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध पक्षात याचा आरंभ करावा. प्रथम मरुद्गणांच्या जन्माची कथा ऐकून ब्राह्मणांची आज्ञा घ्यावी. मग दररोज सकाळी म्हणजे काडीचा न काडीने, पूर्वी दात काडीने घासायचे, लिंबाच्या काडीने वगैरे, ते तसे न दात साफ करून, त्याने साफ करून 2 पांढरी वस्त्रे धारण करावी. रोज पांढरी धूत वस्त्र धारण करावं. दागिने घालावे. प्रातःकाळी काही खाण्यापूर्वी भगवान लक्ष्मीनारायणाची आराधना करावी आणि म्हणावं की प्रभो, आपण पूर्णकाम आहात, आपल्याला कोणाकडून काही द्यायचे घ्यायचे नाही, आपण समस्त विभूतींचे स्वामी आहात आणि मी आपणाला वंदन करतो. आणि माता लक्ष्मी, आपण भगवंताची अर्धांगिनी आणि स्वरूपिणी आहात. भगवंताचे सारे गुण आपल्यात निवास करतात. महाभाग्यवती जगन्माता, आपण माझ्यावर कृपा करावी. हे स्त्रियांनी करण्यासाठी व्रत म्हणून पुन्हा एकदा जे आदितीने केलं ते तिचं खूप कठोर होतं, पण तशा प्रकारेच समाजाला करता यावं म्हणून सांगितलंय. की बरेच वेळा म्हणतात की निपुत्रिक स्त्रियांनी हे व्रत केल्यावर त्यांना पुत्रप्राप्ती होते, असा अनुभव अनेकांचा आहे. परीक्षित, अशा प्रकारे स्तुती एकाग्र चित्ताने करून ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभावाय महाविभूती पतये सह महाविभूतीर बलिर्मुख पराद्री ओंकार स्वरूप महानुभव समस्त महाविभूतींची स्वामी भगवान पुरुषोत्तमास त्यांच्या महाविभूतींना मी नमस्कार करते म्हणून पूजा करावी. त्यांना अनेक फळादी गोष्टी समर्पित कराव्या. प्रतिदिन स्थिर चित्ताने विष्णू भगवंताला आवाहन, अर्घ्य, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, आभूषण, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूपदीप, नैवेद्य आदी दाखवून पूजा संपन्न करावी. जो नैवेद्य शिल्लक राहतो तो त्याने ओम नमो भगवते महापुरुषाय महाविभूती पतये स्वाहा आणि महान ऐश्वर्याचे अधिपती भगवान पुरुषोत्तमास नमस्कार करावा.
आणि तो स्वीकारावा. मी त्याच्यासाठी या हविष्याचे हवन करते असे मंत्र म्हणून 12 आहुती प्रथम अग्नीत द्याव्या आणि मग उरलेलं शेष खावं. परीक्षित, जो सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्त करू इच्छितो त्याने दररोज भक्तिभावाने लक्ष्मी नारायणाची पूजा करावी, कारण तेच दोघे समस्त अभिलाषा पूर्ण करणारे श्रेष्ठ वरदायी आहेत. नंतर ते भक्तिभावाने अतिशय नम्रतेने भगवंताला साष्टांग दंडवत घालावे. 10 वेळा पूर्वोक्त मंत्र जपावा आणि ह्या स्तोत्राचा पाठ करावा. हे लक्ष्मी नारायण, आपण दोघे सर्व व्यापक आणि चराचर व्यापक व अंतिम जगताचे कारण आहात. जगताचे अंतिम कारण आहात, आपणास अन्य काही कारण नाही. हे माता लक्ष्मी, आपली माया म्हणजे आपण माया शक्ती आहात. आपण महामायेचे अधीश्वर आहात असं प्रभू वंदन करून म्हणावं. परमपुरुष आहात, आपण समस्त यज्ञ आहात. मी या यज्ञ क्रिया आहेत. आपण भलाचे भोग व मी जे काही कृती करतो या सर्व यज्ञक्रिया आहेत. आपण फलांचे भोगता आहात व त्यास उत्पन्न करणारी क्रिया जी काही आहे ती माझ्याकडून मी करतो आहे. माता लक्ष्मीजी, तीनही गुणांची अभिव्यक्ती तिच्यात होत असते. आपण त्यांना व्यक्त करणारे आणि भोगता आहात. आपण समस्त प्राण्यांची आत्मा आहात आणि लक्ष्मीजी शरीर, इंद्रिय, अंतःकरण आहात. माता लक्ष्मीचे नाव व रूप आपणच आहात. आपण नाम रूप दोन्हीचा प्रकाशक किंवा आधार आहात. हे प्रभो, आपली कीर्ती पवित्र आहे. आपण दोघेही त्रिलोकीचे वरदानी परमेश्वर आहात. तरी मोठमोठ्या आशा अभिलाषा आपल्या कृपेने पूर्ण होतात, या दृढ विश्वासाने मी आपणास शरण आहे असं विनंती करावी. भक्तिभावाने भरलेल्या हृदयाने भगवंताची आणि महामती लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी, स्तुती करावी आणि यज्ञावशेषांचा वास घेऊन पुन्हा भगवत पूजा करावी. त्याच्या पूजेनंतर पतीला साक्षात भगवान समजून परमप्रेमाने त्याच्या प्रिय वस्तू त्याला समर्पित कराव्यात आणि नंतर आंतरिक प्रेमाने पत्नीस जे हवे ते पतीने तिला द्यावे. परीक्षित, पती पत्नींमध्ये एक जेव्हा काम असतो, कोणतीही एक जेव्हा काम असतो ते तेव्हा त्याचे फळ दोघांचे एकच असते. तेव्हा जेव्हा पत्नी विटाळशी वगैरे असताना हे व्रत करण्यास अयोग्य असते. अतिशय एकाग्रतेने, सावधानतेने पतीलाच तिने व्रतानुष्ठान साक्षी ठेवून करावे. याचा नियम घेऊन मध्येच ते सोडू नये. आणि असं जर केलं तर भगवंतास त्याच्या धामाला म्हणजे भगवंत जर निष्ठेने केलं तर भगवंत समोर उपस्थित राहतो आणि आशीर्वाद देऊन त्याच्या धामी जातो. साध्वी स्त्रीने विधीने 12 महिन्यापर्यंत पूर्ण सालभर किंवा वर्षभर हे व्रत करावे आणि आपली अभिलाषा पूर्ण करून घ्यावी. म्हणजे ज्या दिवशी हे व्रत करायचं आहे त्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून पूर्ववत विष्णू भगवंताचे पूजन करावे. पतीने पाक यज्ञ विधीने घृत मिश्रित खिरीची अग्नीत 12 आहुती द्याव्या. ती खीर कशी बनवावी हे पण सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हणजे भागवतकारांनी त्याच्या टीकेमध्ये आलेलं आहे ते खाली टीके गव्हापासून गहू दळावे, ते भिजत टाकावे, ते वाळवावे, मग त्याच्यापासून रवा बनवावा, मग रव्या तुपात हे करावा, म्हणजे शिराच थोडक्यात, पण तो पातळ लापशी सारखा असा इतका की आहुती देता येईल असं ते वर्णन वाचलेलं आहे. आता इथं दिलेलं नाहीये पण ते भागवतकारांनी त्याच्या टीकेमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा ब्राह्मण प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील त्या आदराने मस्तक झुकवून त्याचा स्वीकार करावा. त्यांच्या चरणी मस्तक टेकवून प्रणाम करावा आणि आज्ञा घेऊन मग भोजन करावे. प्रथम भोजन आचार्यांना घालावे, नंतर भाऊ बंधूंसह स्वतः भोजन करावे. त्यानंतर यज्ञातील हवन करून उरलेले तूप मिश्रित खीर आपल्या म्हणजे पतीने आपल्या पत्नीला द्यावी व तो प्रसाद स्त्रीस सत्पुत्र व सौभाग्य दान करणारा असतो. परीक्षित, भगवंताच्या या पुसंवन व्रताचे जो मनुष्य विधीपूर्वक अनुष्ठान करतो त्याला सहजच हवी ती वस्तू प्राप्त होते. स्त्री या व्रताचे पालन करून सौभाग्य, संपत्ती, संतान, यश, घर
प्राप्त करते आणि तसेच तिचा पती पण चिरायू होतो. ह्या व्रताचे अनुष्ठान करणारी कन्या जर मुलगी असेल तर समस्त शुभ लक्षणांनी युक्त पती प्राप्त होतो व विधवा या व्रताने निष्पाप होऊन वैकुंठात जाते. जिची मुले मरत असतात त्या स्त्रीची मुले ह्या व्रताच्या प्रभावाने चिरायू होतात. भगवती अभागिनी म्हणजे धनवती नसेल, एखादी अभागी दरिद्री स्त्री असेल तिला सौभाग्य प्राप्त होते, किंवा कुरूप असेल तर तिला सुरूपता प्राप्त होते, रोगी रोगमुक्त होतो आणि श्रेष्ठ इंद्रिय शक्ती त्याला प्राप्त होते. जो मनुष्य मांगलिक श्राद्ध कर्मात याचा पाठ करतो त्यांचे पितर आणि देवता अनंत तृप्ती लाभ मिळवतात, संतुष्ट होतात आणि हवन समाप्त झाल्यावर व्रतस्थांच्या समस्त इच्छा पूर्ण करतात. हे सर्व तर संतुष्ट होतातच, शिवाय यज्ञांचे एकमात्र भुक्ता भगवान लक्ष्मी नारायण पण संतुष्ट होतात. अशा आणि ते भक्ताची अभिलाषा पूर्ण करतात. असं हे व्रत खूप वर्षभर न चुकता शांतपणे न आळस करता करायचं असतं. असं हे व्रताचा महिमा सांगून 6वा स्कंद इथं संपलाय. श्रीकृष्णार्पण मस्तु. आजची आपली 34व्या दिवसाची सेवा आज थांबते. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मळ भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुकमळे संत द्विजकुळे, सेऊ निरमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा, अधुना लवावशेषा. मामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः, समयं समर्घतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.